मित्रांनो, एक रशियन कर्नलने रशियाच्या सरकारला म्हणजेच क्रेमलिनला असा एक सल्ला दिला आहे ज्याने वॉशिंग्टनच्या मोठ्या मोठ्या रणनीतिकारांची झोप उडवली आहे. आणि या सल्ल्यामध्ये एक नाव वारंवार घेतलं जातंय, ते म्हणजे आपला भारत. स्क्रीनवर दिसणाऱ्या या माणसाला तुम्ही नीट बघा. आज हे रशियाच्या सत्तेच्या गल्लीत सर्वात शक्तिशाली आवाजांपैकी एक बनले आहेत. हे आहेत दिमित्री ट्रेनिन, जे रशियन आर्मीमध्ये कर्नल राहिले आहेत. पण आज त्यांच्या हातात जी ताकद आहे ती बंदुकीतून नाही तर त्यांच्या धोरणांमधून येते. आज त्यांचा सल्ला रशियात दगडावरची रेघ मानला जातो आणि त्यांनी रशियाला असा एक सल्ला दिला आहे ज्याने पाश्चात्य देशांची झोप उडाली आहे. त्यांनी रशियाला दिलेला हा सल्ला पूर्ण जगासाठी आणि विशेषतः भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की रशियाला आता कोणाचाही ज्युनियर पार्टनर बनण्याची अजिबात गरज नाही. आता त्यांचा इशारा नक्की कोणाकडे आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे हे जे दुसरी गृहस्थ आहेत जेफ्री, हे भारताकडे अशी काय मागणी करत आहेत जी जिओपॉलिटिक्सचं पूर्ण खेळ बदलू शकते? आजची ही गोष्ट याच गुंतागुंतीच्या प्रश्नांभोवती फिरते. खरं तर ही गोष्ट सुरू होते मुंबईतून, जिथे नुकतंच इराणच्या दूतावासाने एक मन जिंकणारं ट्विट केलं. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी माहिती दिली होती की भारताचं LPG जहाज ग्रीन सान्वी सुरक्षितपणे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज पार करून भारताकडे येत आहे. त्यावर इराणने जे उत्तर दिलं ते साध्या मुत्सद्दीगिरीच्या पलीकडचं होतं. इराणने आठवण करून दिली की कशाप्रकारे शेकडो वर्षांपूर्वी भारत आणि गुजरातने इराणी लोकांना आश्रय दिला होता आणि त्यांचं स्वागत केलं होतं. त्यांनी म्हटलं की आम्ही ही मैत्री आणि सहकार्य कधीच विसरलेलो नाही. आज जेव्हा जग बदलतंय तेव्हा इराण भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एका ढालीसारखा उभा आहे. इराण उघडपणे जगाला सांगतोय की पश्चिम आशियाच्या या मोठ्या युद्धातही तो भारताला एका मित्रासारखा वागवतोय, केवळ एक गिराहिक म्हणून नाही. जग खरोखर बदलत आहे आणि हे आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांच्यापेक्षा चांगलं कोणीच सांगू शकणार नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की आपल्या डोळ्यांसमोर एक नवीन ग्लोबल ऑर्डर जन्म घेतेय. ताकदीचं केंद्र आता हळूहळू सरकत आहे. जुने नियम आता चालत नाहीत आणि अनेक देशांना हा बदल स्वीकारायला त्रास होतोय. आता हे जग कोणत्याही एका महाशक्तीच्या बोटावर नाचणार नाही आणि याच बदलत्या काळात जेफ्री सारखे तज्ज्ञ भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हा जेफ्री नक्की आहे तरी कोण आणि त्याला भारताकडून काय हवंय? तर बघा, हे जेफ्री कोणी साधीसुधी व्यक्ती नाहीयेत. ते कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत आणि जगातील एक मोठे अर्थतज्ज्ञ असून युनायटेड नेशन्सचे सल्लागार सुद्धा राहिले आहेत. याचा अर्थ असा की जेव्हा ते बोलतात तेव्हा पूर्ण जग लक्ष देऊन ऐकतं. आता त्यांनी नुकतीच भारतीय चॅनल्सना एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले हल्ले ही काही सामान्य घटना नसून एक रचलेला कट आणि पांढरं खोटं असल्याचं म्हटलं आहे. हे हल्ले कोणत्याही अचानक आलेल्या धोक्यासाठी नव्हते, तर गेल्या 30 वर्षांपासून इस्रायलचा दबाव आणि जगावर आपली मर्जी थोपवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे, असं त्यांनी उघडपणे सांगितलं. जेफ्री यांनी कोणताही संकोच न बाळगता म्हटलं की अमेरिकेचं सरकार खोटेपणाच्या जोरावर चालतं आणि सध्या जगाला जे सांगितलं जातंय ते सगळं फसवं आहे. त्यांनी एक गंभीर इशारा सुद्धा दिला आहे की हा रस्ता संपूर्ण मानवजातीला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटू शकतो. पण आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग तो होता जिथे त्यांनी भारताला एक खास सल्ला दिला. त्यांनी म्हटलं की भारताने ब्रिक्स सारख्या संघटनांना पुढे न्यायला हवं आणि क्वाडच्या फंदत पडू नये. तसेच भारताने अमेरिकेला मिलिटरी बेस सुद्धा देऊ नयेत. त्यांचं असं मत आहे की जर भारत क्वाडच्या रस्त्यावर चालला तर तो फक्त अमेरिकेचा एक पिठ्ठू बनून राहील आणि वॉशिंग्टनच्या फोडा आणि राज्य करा या जुन्या खेळीचा भाग बनेल. म्हणजे जेफ्री फक्त विधानं करत नाहीत, तर ते भारताला एक दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रश्न हाच आहे की भारत त्या दिशेला जाणार की स्वतःच्या रणनीतीवर ठाम राहणार? त्यांनी पुढची ओळ इतकी तिखट म्हटली आहे की ती अमेरिकेला नक्कीच टोचणारी आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारत आणि रशियाने मिळून इराण-इस्रायल प्रकरणात अमेरिकेच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची घाई दिसतीये की भारताने कसंही करून अमेरिका किंवा इस्रायलच्या विरोधात काहीतरी कठोर बोलावं. पण भारताने कोणाच्या तरी बाजूने का जावं? जेव्हा भारताच्या तटस्थ धोरणामुळे देशाचा फायदा होतोय तेव्हा आपण कोणाचे मोहरे का बनायचे? खरं तर जगातील अनेक तज्ज्ञांना असं वाटते की भारताला आपल्या बाजूला करून त्याचा वापर चीन किंवा अमेरिकेच्या विरोधात करावा. आता आपण पुन्हा कर्नल दिमित्री
ट्रेनिन यांच्याकडे वळूया. त्यांनी रशियाला सावध केलंय की युरोप आता अमेरिकेचा तो जुना एकनिष्ठ साथीदार राहिलेला नाही जो तो पूर्वी असायचा. त्यामुळे रशियाला आता आपली स्वतंत्र ताकद ओळखावी लागेल. दिमित्री यांनी भारत आणि चीनबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की भारत आणि चीन या दोन अशा महाशक्ती आहेत ज्यांच्यामध्ये रशियाला एक समतोल राखावा लागेल. त्यांना अशी भीती वाटते की अमेरिका भारताचा वापर चीन किंवा रशियाच्या विरोधात करू शकते. म्हणून रशियाला या दोघांसोबत समान आणि मजबूत संबंध ठेवावे लागतील. दिमित्री असो वा जेफ्री, भारत आता आपली चाल ओळखून आहे. आपण कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःला मजबूत करत आहोत. जिथे रशिया आपल्याला वाढीव ऊर्जा पुरवतोय तिथेच भारत संरक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा मोठी पावलं उचलतोय. तुम्ही अलीकडेच शाहीद ड्रोन्सचा धुमाकूळ पाहिला असेल. बातमी अशी आहे की भारत आता एक असा स्वदेशी ड्रोन तयार करत आहे जो शाहीदपेक्षाही जास्त घातक आणि मोठा असेल. भारत आता फक्त खरेदीदार राहिला नसून तो स्वतः बनवणारा आणि जॉईंट प्रोड्युसर बनत आहे. शेवटी एक कडू सत्य हे सुद्धा आहे की जर कधी भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाला तर रशियाची स्थिती खूप कठीण होईल, जसे 1962 मध्ये झालं होतं. रशिया कदाचित तोपर्यंत तटस्थ राहील जोपर्यंत तो पूर्णपणे आत्मनिर्भर होत नाही, कारण सध्या रशिया बराचसा चीनवर अवलंबून आहे. आता खेळाचा मोठा भाग समजून घ्या, जिथे गोष्ट फक्त एका देशाची नाही तर जगाच्या संतुलनाची आहे. अनेक रशियन तज्ज्ञांचं असं मानणं आहे की जर भारत, रशिया आणि चीन या तिन्ही देशांनी आपली करन्सी, पेमेंट सिस्टम आणि व्यापाराचे रस्ते एक केले तर पश्चिम देशांच्या आर्थिक वर्चस्वाची कंबर मोडू शकते. म्हणूनच दिमित्री ट्रेनिनसारखे रणनीतिकार या जुन्या विचाराला पुन्हा जिवंत करू इच्छितात. एकीकडे जेफ्री सारखे तज्ज्ञ सल्ला देत आहेत की मोदी, शी जिनपिंग आणि पुतिन यांनी मिळून अमेरिकेवर दबाव आणला पाहिजे, तर दुसरीकडे रशियाचा प्रयत्न असा आहे की भारत आणि चीनच्या वादात असा एक समतोल राहावा ज्याने वॉशिंग्टन भारताला पूर्णपणे चीनच्या विरोधात वापरू शकेल नाही. पण जमिनीवरची हकीकत थोडी वेगळी आहे. गलवानच्या घटनेनंतरचा अविश्वास आणि LACवर असलेली तणावाची स्थिती यामुळे भारतासाठी या त्रिकोणाकडे सुरक्षा कवच म्हणून बघणं सध्या कठीण आहे. म्हणूनच भारत याचा वापर फक्त मुत्सद्दीगिरीसाठी आणि जगाला हे दाखवण्यासाठी करतो की सत्तेचं केंद्र आता फक्त पश्चिम राहिलेलं नाही. याच दरम्यान युद्धाच्या मैदानातून एक नवीन आणि धोकादायक तंत्रज्ञान बाहेर आलं आहे, ज्याने जगाच्या सैन्याला विचार करायला भाग पाडला आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे लो कॉस्ट कामिकाझे ड्रोन्स चर्चेत आले आहेत. इराणचा शाहीद 136 ड्रोन, जो रशिया युक्रेनमध्ये गेरान 2 नावाने वापरतोय, तो फक्त 20 ते 30 हजार डॉलर्समध्ये तयार होतो, पण तो 1500 ते 2500 किलोमीटर दूर जाऊन शत्रूची करोडोंची एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करू शकतो. युद्धाची ही एक नवीन, स्वस्त आणि अचूक व्याख्या आहे. आता अमेरिका सुद्धा याच धर्तीवर आपला लुकास प्रोग्राम सुरू करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की भारत या शर्यतीत कुठेच मागे नाहीये? भारतात सध्या 2 मोठे प्रोजेक्ट्स, शेषनाग आणि प्रोजेक्ट काल, वेगाने चर्चेत आले आहेत, ज्यांना जग भारताचा शाहीद म्हणतंय. बेंगलुरूच्या एका कंपनीचा शेषनाग 150 ड्रोन जवळपास 10 ते 20 हजार किलोमीटरची रेंज ठेवू शकतो असं सांगितलं जातंय. आणि त्याची सर्वात मोठी ताकद आहे त्याचं AI पॉवर्ड स्वॉर्म टेक, म्हणजे डझनवारी ड्रोन्स एकाच वेळी मिळून शत्रूच्या रडारला गोंधळून टाकतील आणि मग एकत्र हल्ला करतील. फेब्रुवारी 2025 मध्ये याची पहिली चाचणी झाल्यानंतर आता याला वेगाने पुढे नेलं जातंय. तसेच नोएडाची एक कंपनी प्रोजेक्ट कालवर काम करत आहे, जो शत्रूच्या सीमेत खोलवर जाऊन त्यांचे ठिकाणे शोधून संपवण्यासाठी बनवला गेला आहे. इतकंच नाही तर भारतीय सैन्याकडे आता नागास्त्र 1 आणि स्काय स्ट्रायकर सारखे छोटे सुसाईड ड्रोन सुद्धा आले आहेत, जे सीमेवर तैनात केले गेले आहेत, जेणेकरून आपल्या जवानांना धोक्यात न टाकता शत्रूला अचूक उत्तर देता येईल. सर्वात मनोरंजक गोष्ट ही आहे की HAL आता एका अशा मोठ्या शिकारी पक्षासारख्या ड्रोनवर काम करत आहे, जो शाहीदपेक्षाही मोठा आणि घातक असेल. भारताची ही आत्मनिर्भरतेच्या दिशेने पडलेली मोठी पावलं आहेत. मग तुम्हाला काय वाटतं की रशिया, भारत आणि चीन हा RIC त्रिकोण पुन्हा जगाचं नशीब लिहिणार का? आणि दिमित्री ट्रेनिन रशियाला नवीन दिशा देऊ शकतील का? तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. अशाच अचूक आणि टू द पॉइंट बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्ही कोणतेही अपडेट मिस करणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.